लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीने यावेळी बऱ्याचशाच मतदारसंघांमध्ये उमेदवारांची खांदेपलट केली आहे। सोलापूर, चंद्रपूर, उत्तर मध्य मुंबई, जळगाव, उत्तर मुंबई यासारख्या अनेक मतदारसंघात विद्यमान खासदारांची तिकीट कापत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे। यासारखाच अजून एक असलेला एक मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ। खरं तर या मतदारसंघातून गत लोकसभा निवडणुकीत देखील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे तिकीट कापत मनोज कोटक यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली होती। त्याच पद्धतीने या निवडणुकीत देखील भाजपाने विद्यमान खासदार असलेल्या मनोज कोटक यांचे तिकीट कापले आहे आणि त्यांच्याऐवजी या मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे ती आमदार मिहिर कोटेचा यांना। तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गटाकडून या मतदारसंघातून संजय दिना पाटील हे मैदानात असणार आहेत। एकंदरीत त्याच निमित्ताने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती चेहरा विरुद्ध मराठी माणूस अशी जोरदार लढत आपल्याला यंदा पाहायला मिळणार आहे। आमदार मिहिर कोटेचा हे गुजराती भाषीय उमेदवार आहेत, तर माजी खासदार संजय दिना पाटील हे मराठी उमेदवार आहेत। एकंदरीत त्याच कारणाने यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये मराठी फॅक्टर हा निर्णायक ठरणार आहे। त्याच निमित्ताने या मतदारसंघाची सध्याची राजकीय गणिते काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाखाटा या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत। तसं पाहायला गेलं तर या अगोदरच्या सर्व निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपाने गुजराती चेहऱ्यांनाच उमेदवारी दिली आहे आणि ते उमेदवार लोकसभेवर निवडून देखील गेले आहेत। परंतु त्या सर्व लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांची नस असलेली शिवसेना ही भारतीय जनता पार्टीसोबत खांद्याला खांदा लावून उभी होती। त्यामुळेच भाजपचे सर्व उमेदवार हे निवडून आले होते। मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही भाजपच्या विरोधात उभी असल्या कारणाने नक्कीच या मतदारसंघात गुजराती आणि मराठी हा फॅक्टर खूप महत्त्वाचा राहणार आहे। सध्याच्या घडीला या लोकसभा मतदारसंघामध्ये मराठी मतदारांची संख्या ही सर्वाधिक दिसून येते। त्यापाठोपाठ गुजराती, मुस्लिम, उत्तर भारतीय तसेच इतर समाजाचे मतदार दिसून येतात। साहजिकच बहुतांशी गुजराती मतदार वगळता इतर सर्व मतदारांचा ओढा हा कुठेतरी ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या पाठी असण्याची शक्यता दिसून येते। त्यामुळे भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना ही निवडणूक जिंकणं एवढं सोपं नसणार आहे। या अगोदर या मतदारसंघातील खासदारांनी नेहमीच मराठी मतदारांना दुय्यम स्थान दिल्याची भावना येथील सर्वसामान्य मराठी लोकांमध्ये दिसून येते। याचबरोबर नेहमी या मतदारसंघामध्ये गुजराती विरुद्ध मराठी असे वाद हे वेळोवेळी पाहायला मिळालेत। तर येथील बऱ्याचशाच रहिवासी सोसायटीमध्ये मराठी लोकांना राहण्यास मनाई केल्याचे प्रकार देखील आपण नेहमी पाहिले आहेत। खरं तर गेल्या 4-6 महिन्यापूर्वीच येथील एक प्रकरण चर्चेत आलं होतं, ज्यामध्ये एका मराठी महिलेला एका रहिवासी सोसायटीमध्ये ऑफिस देण्यासाठी मराठी भाषी असल्या कारणावरून मनाई करण्यात आली होती। तसेच गेल्या 4 दिवसापूर्वीच ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ पॅम्पलेट वाटण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना गुजराती बहुल सोसायटीत पॅम्पलेट वाटण्यास मज्जाव केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या। एकंदरीत याच सर्व मराठी विरुद्ध गुजराती वादाचे परिणाम या निवडणुकीत या मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी विक्रोळी भागामध्ये मराठी मतदारांची संख्या ही सर्वाधिक असल्याचं दिसून येतं। तसेच त्यापाठोपाठ भांडूप विधानसभा मतदारसंघामध्ये मराठी आणि उत्तर भारतीय मतदार वर्ग जास्त असल्याचं दिसून येतं। तर मुलुंडमध्ये मराठी आणि गुजराती मतदारांचे समसमान प्रमाण आहे। याउलट घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागामध्ये गुजराती मतदारांचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळतं, जेथून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिहिर कोटेचा हे आमदार आहेत। याचबरोबर मानखुर्दमध्ये देखील मराठी आणि मुस्लिम समाजाचे मतदार हे सर्वाधिक प्रमाणात असल्याचं दिसून येतं। एकंदरीत हे सर्व भाषीय समीकरण पाहता या सर्व मतदारसंघातील मराठा तसेच मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांची साथ ही ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे। याउलट संपूर्ण गुजराती मतदार हा कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार असं दिसून येत आहे। एकंदरीत त्याचमुळे भाजपाला या मतदारसंघात आपलं गणित यंदा जुळेल याचा अंदाज असल्या कारणानेच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा या मतदारसंघातून गुजराती चेहरा असलेल्या मिहिर कोटेचा यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे भाजपा या मतदारसंघातील गुजराती वगळता इतर मतदारांना आपल्याकडे कसं वळणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। खरं तर या अगोदर मुंबईमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद वेळोवेळी आपण पाहिला आहे, परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी गुजराती विरुद्ध मराठी असा सामना आपल्याला राज्यात एकमेव ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय। अशातच सर्वसामान्य जाती धर्माचे मतदार हे या मतदारसंघातून यंदा आपली साथ कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। या मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घ्यायचा म्हटलं तर या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे एकूण 3 आमदार आहेत, तर उद्धव ठाकरे गटाचे 2 आणि समाजवादी पार्टीचा 1 आमदार आहे। त्यामुळे या मतदारसंघात आमदारांच्या संख्येवरून भाजपा आणि ठाकरे गटाचे समसमान असं प्राबल्य आपल्याला दिसून येतं। याचबरोबर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग दिसून येतो। त्यामुळे वंचित आणि मनसेच्या मतदारांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्त्वाची राहणार आहे। एकंदरीत ईशान्य मुंबईच्या निवडणुकीसाठी मराठी मतदारांची भूमिका ही या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाची राहणार आहे।
खरं तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर गेल्या 2 टर्मपासून भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, परंतु त्या दोन्ही निवडणुकीत भाजपासोबत शिवसेना असल्याकारणाने या मतदारसंघातील मराठी मतदार हा भाजपच्या पाठीशी उभा होता। परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ही भारतीय जनता पार्टीसोबत नसल्याकारणाने एकंदरीत त्याचा तोटा या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराला बसताना दिसणार आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विशेष अशी ताकद या मतदारसंघामध्ये दिसून येत नाहीये। त्यामुळे या मतदारसंघातून पुन्हा एकदा गुजराती चेहरा उतरवणं हे भारतीय जनता पार्टीसाठी धोक्याचं ठरण्याची शक्यता दिसून येत आहे। एकूणच मराठी आणि गुजराती या वादावरून सगळीकडे चर्चेत असलेला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपासाठी या अगोदरच्या निवडणुकीत सोपा ठरला असला तरी देखील यंदा मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून विजय होणं एवढं सोपं नसणार आहे। अशातच या मतदारसंघातील सर्वसामान्य मराठी मतदारांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला आपली संपूर्ण साथ दिली तर या मतदारसंघातून यंदा परिवर्तन होण्याची शक्यता दिसून येत आहे। त्यामुळेच या मतदारसंघातील मराठी मतदारांची भूमिका ही अगदी महत्त्वाची राहणार आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मनापासून धन्यवाद।